नमस्कार मंडळी, दर तुझ्याच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण कोणता व्हिडिओ बनवतोय। मी आज किचन टूर हा व्हिडिओ दाखवत आहे। माझे किचन मी कसे ऑर्गनाइज केलेले आहे, कुठे कुठे कोणत्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, रेग्युलर बेसिसवरती मी किचन कसं साफ ठेवते, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात। सुरुवात आपण देवघरापासून करूयात। किचनमध्येच माझं देवघर आहे। किचनमधील सगळ्यात जास्त आवडीचं काय असेल तर हे माझं देवघर आहे। इकडे खाली 4 ड्रॉवर्स आहेत आणि एक बसण्यासाठी स्टूल बनवून घेतलेला आहे। याच्यावरती बसून पूजा करू शकतो किंवा एक्स्ट्राची पूजा असेल तेही आपण याच्यावरती मांडू शकतो समोर ड्रॉवर करून। तसेच इकडे ओम आणि शुभलाभ आहे आणि सगळ्यात वरती आम्ही एक डिझाइन बनवून घेतलेला आहे। अशा प्रकारचं माझं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता। ह्या ड्रॉवरमध्ये मी एक्स्ट्रा पूजा असेल तेव्हा जे कापड लागतात ते इकडे ठेवलेले आहेत। खाली 3 ड्रॉवर्स आहेत आणि मध्ये अशा प्रकारे हा स्टूल आम्ही ठेवत असतो। तसेच मी खाली इकडे छोटीशी पायपुसणी ठेवलेली आहे। ही डिझाइन म्हणून ही छान दिसते म्हणून मी अशा प्रकारे इकडे रोज ठेवलेली असते। नंतर त्याच्या साईडलाच एक कपाट आहे आणि सगळ्यात खाली आपण बघूयात काय ठेवलेलं असतं मी। इडलीसाठी लागणाऱ्या तांदळाची एक बरणी आहे, ती आत्ता आईने येताना दिली आहे। त्याच्यात साईडला फ्रूट बास्केट आहे आणि त्याच्या खाली डब्बा। तसेच इकडे स्टीलचे डब्बे आहेत, यामध्ये सामान भरून ठेवलेलं आहे आणि पिंप आहे पाठीमागे खूप मोठा, त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे जे सामान असतं ते मी ठेवलेलं असतं। इथे सगळं एक्स्ट्राचं सामान असतं आणि फक्त फ्रूट बास्केट आम्हाला रोज लागतं। त्याच्याच वरती आम्ही मायक्रोवेव्ह ठेवलेला आहे। मायक्रोवेव्हचा मी जास्त वापर नाही करत, खूप कमी प्रमाणात हा वापरला जातो। मायक्रोवेव्हसाठी आम्ही ही सेपरेट अशी जागा बनवून घेतलेली आहे आणि इकडून साईडनी त्यांनी वायरचं कनेक्शन दिलेलं आहे। आतमधून त्यांना देता आलं नाही त्यामुळे आम्ही बाहेरून दिलेलं आहे। याच्यावरती ही 2 कप्पे बनवलेले आहेत, एक क्रॉकरी युनिट आहे आणि एक हा कप्पा आहे। यामध्ये मी रोजचे लागणारे टिफिन बॉक्सेस मी इकडे ठेवलेले आहेत। साईडला मी इकडे स्टीलचे हॉटपॉट स्टँड ठेवलेले आहेत आणि त्याच्याच पाठीमागे बीटर ठेवलेला आहे। हा बीटरही खूप कमी प्रमाणात यूज केला जातो। इकडे साईडला मी टिफिन बॉक्सेस अशा प्रकारे ट्रेमध्ये भरून ठेवलेले आहेत। पसाराही होत नाही आणि लगेचही आपल्याला घेता येतं। त्याच्याच वरती मी पेपर आणि ट्रे ठेवलेला आहे। फूड रॅपिंग पेपर आणि खाली टिफिन बॉक्सेस हे एकत्रच ठेवलेलं आहे, म्हणजे रोज घेताना आपल्याला सोपं जातं। त्याच्या साईडला एक ट्रे आहे, त्याच्यामध्ये मी एक्स्ट्राचे प्लास्टिकचे डब्बे भरून ठेवलेले आहेत। जेव्हा कुणाला द्यायचं असतं सामान किंवा एक्स्ट्राचं काही आपलं आणलेलं असेल तर ते भरून ठेवता येतं, ते मी इकडे ठेवलेलं आहे। या कपाटमधील सामान मला रोजच लागतं आणि आता त्याच्या वरच्या कपाटमध्ये काय आहे आपण ते पाहूयात। इकडे वरती मी 2 बास्केट्स ठेवलेले आहेत आणि त्याच्या साईडला 2 किटली आहेत, एक मोठी आणि एक छोटी आहे आणि साईडला जे बास्केट्स आहेत त्यामध्ये यूट्यूबचे छोटे छोटे भांडे आहेत। साईडला सेरेलॅक आहे, मी हे खूप कमी विहानला देते आणि त्याच्याच पाठीमागे बाउल्स ठेवलेले आहेत, हेही खूप कमी लागतात। मिसळ किंवा कटवडा वगैरे केले की हे मी यूज करते। हे स्टीलचे बाउल जास्त वापरले जात नाहीत त्यामुळे मी इकडे पाठीमागे ठेवलेले आहेत। जेव्हा व्हिडिओ बनवायचा असतो तेव्हा मी हे बास्केट खाली घेते आणि त्याच्यामधले भांडे यूज करते, म्हणजे सोपं जातं। या कपाटाच्या साईडला फ्रीज ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती थोडी जागा होती म्हणून आम्ही तिथेही कपाट बनवून घेतलेलं आहे। इथे मी पितळ आणि तांब्याचे सगळे भांडे ठेवलेले आहेत। वरती मी सगळे तांब्याचे वेगवेगळ्या माठाचे तांबे ठेवलेले आहेत आणि त्याच्या खाली एक बास्केट आहे, त्यामध्ये छोटे छोटे भांडे आहेत, समई वगैरे, आणि त्याच्या साईडला गंगाळ आणि खाली ताट आहे आणि त्याच्या साईडला 2 पितळचे तांबे आहेत। माझ्याकडे तांब्याच्या ताटांचे सेट आहेत, ते छोटे वाटी चमचा वगैरे तेही मी साईडला बास्केटमध्ये ठेवलेले आहेत। त्याच्याच खाली फ्रीज आहे, फ्रीजच्या साईडच्या बाजूला आणि वरच्या बाजूला आम्ही जागा रिकामी सोडलेली आहे। फ्रीजचा डोअर ओपन करताना जिथे जागा असते तिथे मी टॉवेल लावलेला आहे, म्हणजे खराब नाही होत, आणि त्याच्या साईडला जी जागा आहे तिथे एक सूप आणि विळी आहे। माझ्या फ्रीजला खाली ड्रॉवर आहे, त्यामध्ये मी कांदे बटाटे वगैरे ठेवते। आता बटाटे नाही आहेत त्यामुळे इकडे फक्त कांदेच आहेत। आमचं फ्रीज डबल डोअरचं आहे आणि खाली जे बास्केट आहे त्याला थोडेसे असे जाळीसारखं आहे, त्यामुळे कांदे इकडे खराब नाही होत। फ्रीजच्या इकडच्या साईडला जी जागा आहे तिथे मी बस्कर अशा प्रकारे हँग केलेले आहेत आणि त्याच्यावरती रिमोट होल्डर आहे, त्यामध्ये स्टिकी नोट्स आणि पेन असतो। किचनमधील सामान संपले की मी यामधले स्टिकी नोट फ्रीजवरती लावते आणि त्याच्यावरती सामान जे आणायचं आहे ते लिहून ठेवते। ही जी भिंत आहे याच्यावरती मी डोअर हँगिंग्स लावलेले आहेत, कारण हे माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड आहे। आता इकडे सिंक एरिया आहे, इथे मी हात पुसण्यासाठी छोटासा टॉवेल अडकवलेला आहे।
सिंक एरियाचे इथलं सामान मी व्हिडिओ बनवताना काढत असते, फक्त पाण्याचा माठ असतो. इथे वायपर आहे आणि त्याच्याच साईडला लिक्विड सोप डिस्पेन्सर आहे. हे दाबले की यामधून लिक्विड बाहेर होते आणि इकडे घासणी ठेवलेली आहे. त्याच्याच साईडला हँडवॉश डिस्पेन्सर आहे आणि छोटीशी डस्टबिन आहे. ही क्यूटशी डस्टबिन मला खूप आवडते. इथेच मी एक स्पंज वाईप ठेवलेला आहे. हे गोल आकाराचे सिंक आम्ही बसवून घेतलेले आहे. बिल्डरनी आम्हाला हे सिंक दिले नव्हते, चौकोनीच होते, ते आम्ही ड्राय बाल्कनीमध्ये बसवून घेतलेले आहे. वरती 2 नळ आहेत. एका नळाला मी मुव्हेबल स्प्रे बसवून घेतला आहे. याची मदत मला किचन ओटा साफ करताना आणि सिंक साफ करताना होते. आठवड्यामधून मी हे दोन्हीही नळ घासते, म्हणजे हे नळ खूप स्वच्छ राहतात. आणि सिंकच्या साईडला मी एक छोटीशी जाळी ठेवलेली आहे. सिंकच्या वरचं जे कपाट आहे तिथं आम्ही फिल्टर बसवून घेतलेलं आहे. किचनचे फर्निचर करण्याच्या अगोदरच आम्ही फिल्टर इकडे बसवून घेतला होता, त्यामुळे तो इकडे व्यवस्थित सेट झाला आहे. बॉटल स्वच्छ करण्यासाठी मी इकडे 2 ब्रश ठेवलेले आहेत. फिल्टरच्या वरती मी वॉशिंग बाउल ठेवलेला आहे. यामध्ये मी भाजी, फळे वगैरे धुवून घेत असते. फिल्टरच्या वरती थोडीशी जागा आहे आणि तिथे हा वॉशिंग बाउल व्यवस्थित बसतो. अशा प्रकारे सिंकच्या वरच्या कपाटामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज केलेल्या आहेत. आता याच्या साईडच्या कपाटामध्ये मी काय ठेवलेले आहे ते पाहूयात. या कपाटामध्ये मला रोज लागणाऱ्या वस्तू मी ठेवलेल्या आहेत. खालच्या साईडला 2 मी चपातीचे डबे ठेवलेले आहेत. 2 चपातीचे डबे अशासाठी की एक घासायला असेल तर दुसरा वापरता येतो. साईडला छोटीशी उडण जाळी आहे आणि समोर तेल आणि तूप आहे. वरच्या साईडला काही एक्स्ट्राची भांडी आहेत, ती मला जास्त लागत नाहीत. आणि त्याच्या साईडला काचेचे बाऊल आहेत, जे मायक्रोवेव्हमध्ये वापरले जातात. आता याच्या साईडच्या कपाटामध्ये काय आहे आपण ते पाहूयात. यामध्ये पण मला रोज लागणारे सामान असते. वरच्या साईडला मी एक ट्रे ठेवलेला आहे. त्यामध्ये काय आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. आणि खालच्या साईडला आहे पिस्ता, बारीक शेव, हळद, शेंगदाण्याचे कूट, डाळी वगैरे. माझ्याकडे या छोट्या साईजच्या टोटल 12 बरणी आहेत. पाठीमागे 6 बसतात आणि पुढे 6 बसतात. आणि मेन म्हणजे त्या एकावरती एक बसतात. आता त्याच्यावरती ट्रेमध्ये काय आहे ते आपण पाहूयात. हे सगळं मी एका ट्रेमध्ये ठेवलेलं आहे, कारण घेताना ते आपल्याला सोपं जातं. यामध्ये 2 रियुजेबल क्लिनिंग क्लॉथचे रोल आहेत. त्याच्याच साईडला टिश्यू पेपर आहे आणि पुढे डस्टबिनच्या कॅरीबॅगचे रोल्स आहेत. हे असं सगळं एकत्र ट्रेमध्ये ठेवल्यामुळे पसाराही होत नाही आणि आपल्याला घ्यायलाही खूप सोपं जातं. हे कपाट वरच्या साईडला असल्यामुळे मी असं एकत्र ठेवलं आहे. जर वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या तर पाठीमागे पुढे होतात आणि घ्यायला ते अवघड जातं. या कपाटाच्या साईडला आम्ही चिमणी बसवून घेतलेली आहे. चिमणी पण आम्ही फर्निचर करण्याच्या अगोदरच बसवून घेतलेली आहे. चिमणी अगोदर बसवून घेतल्यामुळे साईडला फर्निचर कसं करायचं, वरच्या साईडला किती जागा सोडायची, हे सगळं आम्हाला व्यवस्थित मेजरमेंट घेऊन करता आले. आमच्या किचनच्या पाठीमागे भिंतच आहे, तिकडे फ्लॅट वगैरे नाही आहे, तिथे थोडीशी जागा आहे. त्यामुळे आम्ही चिमणीचं डक्ट पाईप तिकडे ओपन स्पेसमध्ये सोडलेलं आहे. ही पहा माझी शेगडी. शेगडी कोणती आहे, कुठून घेतली, काही जणांनी कमेंटमध्ये विचारले होते, तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता साईडचे 2 जे बर्नर आहेत ते मोठे आहेत आणि मधले 2 आहेत ते छोटे आहेत. म्हणजे मधल्या 2 बर्नरची फ्लेम छोटी आहे आणि साईडची मोठी आहे. ही शेगडी ऑटोमॅटिक नाही आहे, याला लायटर आहे. आता चिमणीच्या साईडच्या कपाटामध्ये काय आहे आपण ते पाहूयात. या कपाटामध्ये सगळ्यात जास्त ज्या वस्तू मला रोज डेली वापरामध्ये लागतात त्या आहेत. इथे मी एक छोटंसं स्टीलचं रॅक ठेवलेलं आहे आणि खालच्या साईडला मसाला डब्बा आहे आणि वरच्या साईडला मी मिठाची भरणी ठेवलेली आहे आणि पाठीमागे चहा पावडरचा डब्बा आहे. मी आणि माझा नवरा दोघेही चहा पित नाही, त्यामुळे हा डब्बा पाठीमागे आहे. इथे वेलची पावडर आहे आणि त्याच्याच साईडला दालचिनी पावडर आहे आणि मी मध ठेवलेला आहे, कधी कधी गरम पाण्यामध्ये पिते. त्याच्याच साईडला कॉफी पावडर आहे. आम्ही चहा पित नाही, कधीतरी कॉफी घेतो, त्यामुळे कॉफी पावडर पुढे आहे. तसेच भाजलेले बडीशेप आणि जवस आहे, आम्ही हे जेवणानंतर रोज खातो. या बरणीमध्ये कांदा लसूण मसाला तिखट आहे. त्याच्या साईडच्या डब्यामध्ये साखर आहे. इथे आवळा ज्यूसची बॉटल आहे. माझा नवरा रोज गरम पाण्यामध्ये सकाळी उठल्यावरती आवळा ज्यूस पितो. वरती ज्या ट्रान्सपरंट बरणी आहेत त्यामध्ये मी तांदूळ, डाळ, बिस्किट वगैरे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. या बरणींच्या पाठीमागे सुद्धा ही अशाच सेम बरणी आहेत, त्यामध्ये ही डाळ वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या मी ठेवलेल्या आहेत. या टोटल 16 बरणी मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या होत्या. ट्रान्सपरंट बरणी असल्यामुळे एक फायदा होतो की आपल्याला त्याच्यामध्ये काय आहे ते लवकर समजून येते. याच्याच बरोबर खालती मी एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती इलेक्ट्रिक केटल आणि साईडला मिक्सर ठेवलेला आहे आणि या दोन्हीच्या खालती मी खलबत्ता ठेवलेला आहे.
खलबत्ता, इलेक्ट्रिक केटल आणि मिक्सर या तिन्ही गोष्टी मला रोज लागतात, त्यामुळे मी या किचन ओट्यावरती ठेवलेल्या आहेत. किचन ओट्यावरती मी जास्त सामान नाही ठेवत, कारण किचन ओटा माझा थोडासा छोटाच आहे. आता याच कपाटांच्या वरती दुसरे कपाट आहेत आणि त्यामध्ये अगदी कमी वापरात येणारे मी सामान ठेवलेले आहे. आता खालच्या ट्रॉलीमध्ये काय आहे आपण ते पाहूयात. सुरुवात आपण सिंकच्या खालच्या कपाटापासून करूयात. इथे पण आम्ही पार्टिशन बनवून घेतलेले आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. वरच्या साईडला एक्स्ट्राचे स्पंज वाईप ठेवलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे एक मातीचा तवा आहे. या स्टीलच्या डब्यामध्ये एक्स्ट्राचे साबण, पितांबरी वगैरे घासणी ठेवलेलं आहे आणि त्याच्याच साईडला इडली पात्र ठेवलेलं आहे. खालच्या साईडला चिनी मातीच्या बरणीमध्ये एकामध्ये लोणचं आणि एकामध्ये लाल तिखट आहे. पाठीमागे न लागणारे सामान आहे. इथे 2 नॉनस्टिकचे भांडे आहेत, तेही मी आता वापरत नाही. तिथेच ब्रश, घासणी आणि साबण वगैरे आहे. पाईपसाठी त्यांनी पार्टिशनमध्ये व्यवस्थित जागा करून दिलेली आहे. साईडलाच मी दरवाजावरती एक हुक लावला आहे आणि त्याला अशा प्रकारे छोटा सूप अडकवून ठेवलेला आहे. हा छोटा सूप कधी कधी वापरात येतो, मोठा सूप अजिबात जास्त वापरला जात नाही, म्हणून तो फ्रीजच्या जवळ मी ठेवलेला आहे. हा सिंकच्या खालचा एरिया मी अशा प्रकारे ऑर्गनाईज केला आहे आणि आता त्याच्याच साईडला ट्रॉलीमध्ये आपण काय आहे ते पाहूयात. इथे 2च मोठ्या ट्रॉली केलेल्या आहेत. वरच्या ट्रॉलीमध्ये मी सगळे भांडे ठेवलेले आहेत. इथे मी 2 कुकर ठेवलेले आहेत. हे दोन्हीही कुकर खूप जणांना आवडले होते, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि या स्टीलच्या कढई आहेत, या कढई मी रोज भाजीसाठी वापरत असते. त्याच्याच खाली जर्मनचे पातेले आहेत, हे मी खूप कमी वापरते, त्यामुळे ते खालच्या साईडला ठेवलेले आहेत. त्याच्याच साईडला स्टीलचे पातेले आहेत. असं एकामध्ये एक बसणारे मी सगळे भांडे घेतलेले आहेत, त्यामुळं जागा खूप कमी व्यापली जाते. हे बघा, स्टीलचे पातेले ही एकामध्ये एक कसे छान बसतात. त्याच्याच पुढे दूध तापवण्यासाठी आणि चहासाठीचे भांडे आहेत, ते हँडलचे आहेत. अशा प्रकारे मी वरच्या साईडची ट्रॉली ऑर्गनाईज केलेली आहे. कढई पण खूप जणांना आवडली होती, याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता त्याच्या खालच्या साईडला काय ठेवलेले आहे आपण ते पाहूयात. इथे मी पिठाचे डबे, पोळपाट वगैरे ठेवलेले आहे. या डब्यामध्ये गव्हाचे पीठ आहे, साईडला ज्वारीचे पीठ आणि बेसन पीठ आहे. चपाती बनवताना पीठ लावतो ते यामध्ये आहे. त्याच्याच पाठीमागे पोळपाट आहेत. माझ्याकडे 3 पोळपाट आहेत, एक लाकडी, एक स्टीलचे आणि एक मार्बलचे आहे. व्हिडिओ बनवताना मध्येच विहान आला होता, त्याला या पिठाच्या डब्याबरोबर खेळायचे होते. तो सकाळी लवकर उठायच्या अगोदर मी व्हिडिओ बनवून घेत असते, पण तोच आज लवकर उठला होता. नंतर त्याच्या बाबांनी त्याला घेतले, त्यामुळे मी पुढे व्हिडिओ बनवू शकले. विहान शांत आहे, त्यामुळे माझं सगळं मॅनेज होतं रोज. चला आता आपण साईडच्या ट्रॉलीमध्ये काय ठेवलेलं आहे ते पाहूयात. साईडला खालची एक मोठी ट्रॉली बनवलेली आहे आणि वरच्या 2 छोट्या छोट्या आहेत. इकडच्या साईडला ट्रॉलींमध्ये मी ट्रान्सपरंट शीट अंतरलेली आहे. साईडला टिफिन बॉक्सेस ठेवलेले आहेत, जे रोज लागतात. इथे कप्स आहेत आणि त्याच्या साईडला फुलपात्र. अशा प्रकारे एकामध्ये एक भांडे ठेवल्यामुळे जागाही खूप आपल्याला कमी लागते. वाट्याही मी एकामध्ये एक अशा प्रकारेच ठेवलेले आहेत. साईडला छोट्या छोट्या वाट्या आहेत, ज्या इडली, डोसा केल्यावरती चटणीसाठी वापरल्या जातात. हे क्यूटसे छोटे छोटे भांडे मला माझ्या आईने दिलेले आहेत. हा विहानचा छोटासा तांब्या आणि फुलपात्र आहे पाणी पिण्याचा. विहानच्या दोन्हीही आजींनी मिळून ही छोटी छोटी क्यूट भांडे विहानसाठी दिलेली आहेत. छोटे छोटे ग्लासेस आहेत इकडे, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. विहानला रोज पाणी आणि दूध पिण्यासाठी मी हे वापरते. आता त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये काय आहे आपण ते पाहूयात. इथे एका साईडला मी सगळे तांब्या ठेवलेले आहेत. असं मी सगळं एकाच लाईनमध्ये ठेवलेले आहे. त्याच्याच समोरच्या साईडला ग्लासेस आहेत. पाठीमागच्या साईडला कॉफी मग्स आहेत, ते खूप कमी वापरले जातात, त्यामुळे पाठीमागे ठेवलेत. आणि साईडला दही लावण्याची जे भांडे आहेत ते ठेवलेले आहेत. इकडे 3 वेगवेगळ्या माठाचे चंबू आहेत, एक मोठा, छोटा असे वेगवेगळे आहेत. दही नेहमी काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीमध्ये लावायचे, म्हणजे ते खूप छान बनते. आता त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये काय ठेवलेले आहे आपण ते पाहूयात. इकडे मी कडधान्य ठेवलेले आहेत आणि स्टीलचे डबे आहेत. साईडला जे 2 प्लॅस्टिकचे बरणे आहेत, त्यामध्ये मी कडधान्य ठेवलेले आहेत. या प्लॅस्टिकच्या बरणीची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नंतर इकडच्या साईडला स्टीलचे डबे ठेवलेले आहेत, त्यामध्ये खाऊचे सामान आहे. खालच्या ट्रॉलीज पूर्णपणे बाहेर निघतात, त्यामुळे साफ करायला खूप सोपं जातं. आठवड्यामधून एकदा किंवा 2दा मी या पूर्ण ट्रॉलीज बाहेर काढून स्वच्छ करत असते. आता त्याच्या साईडच्या ट्रॉलीमध्ये काय आहे आपण ते पाहूयात. सगळ्यात खालच्या साईडला जेवणाची ताट, तवा, परात वगैरे सगळे आहेत आणि पाठीमागे छोटे छोटे प्लेट्स, ट्रे वगैरे आहेत. इकडे मी थोडेसेच ताट ठेवलेले आहेत, कारण रोज आम्ही दोघंच असतो तर जास्त नाही लागत, आणि बाकीचे मी दुसरीकडे ठेवलेले आहेत. आता याच्या वरच्या साईडला काय ठेवलेलं आहे आपण ते पाहूयात. इकडे छोट्या छोट्या प्लेट्स ठेवलेल्या आहेत आणि ज्या यामध्ये बसत नाहीत त्या मी एका छोट्या ट्रेमध्ये ठेवलेल्या आहेत. पाठीमागच्या साईडला सिलिकॉनचे ग्लोव्ज आहेत आणि पुढे दुधाची बॉटल आहे, ती प्रवासासाठी फक्त ठेवलेली आहे. आणि हे ड्रायफ्रूट चॉपर आहे.
त्याच्याच समोर व्हेजिटेबल चॉपर आहे. साईडला हे 2 भांडे आहेत, तेही एकामध्ये एक बसतात. पाठीमागे केक मोल्ड आहेत आणि स्टीलच्या प्लेटच्या खाली स्टँड आहे. हे सगळं सामान खूप कमी वापरलं जातं, त्यामुळे पाठीमागे ठेवलेलं आहे. पुढे समोर बशी पण ठेवलेले आहेत. आता याच्या वरती काय आहे ते पाहूयात. हा कटलरी सेक्शन आहे. इकडे मी स्टीलचं आणि लाकडी बेलन पण ठेवलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर चाकू, कात्री वगैरे. या छोट्याशा डबीमध्ये मी मीठ देते ऑफिसच्या टिफिनमध्ये. तिथेच छोट्या छोट्या स्टीलच्या प्लेट आहेत. तिकडे चमचे, क्लिप, बॅग, रबर वगैरे ठेवलेलं आहे. यामध्ये मॅगी, फ्रूट स्पून आणि विहांसाठी छोटे छोटे स्पून ठेवलेले आहेत. हे सगळं मी असं छोट्या छोट्या ट्रेमध्ये ठेवल्यामुळे व्यवस्थित ऑर्गनाईज होते. इथे मी बॅग क्लिप्स ठेवलेले आहेत. यामध्ये रबर आहेत आणि पाठीमागे एक्स्ट्राचं ग्रेटर आहे. आता याच्या साईडच्या सेक्शनमध्ये मी तडका पॅन, रवी वगैरे ठेवलेले आहे. माझ्याकडे लाकडी आणि स्टीलच्या दोन्हीही रवी आहेत आणि पुढे गाळण ठेवलेले आहेत. त्याच्याच साईडला सगळे वेगवेगळ्या प्रकारचे चमचे ठेवलेले आहेत. आता याच्या साईडच्या ट्रॉलीमध्ये काय ठेवलेले आहे आपण ते पाहूयात. या ट्रॉलीमध्ये मिक्सरचे भांडे, एक्स्ट्राचे मसाले वगैरे ठेवलेले असतात. सगळ्यात वरच्या साईडला मी मिक्सरचे भांडे ठेवलेले आहेत. त्याच्या खालच्या साईडला मी सगळे मसाले ठेवलेले आहेत. जिरा पावडर, धनिया पावडर, सगळं एक्स्ट्राचं सामान असतं. आमचूर पावडर वगैरे, गुलकंद सगळं आहे. मिक्सरचे भांडे जास्त वापरले जातात, त्यामुळे ते वरच्या साईडला आहेत आणि बाकीचं खाली ठेवलेलं आहे. आता याच्या साईडच्या कप्प्यामध्ये काय ठेवलेलं आहे आपण ते पाहूयात. इकडे मी साईडला दरवाजावरती हुक लावलेला आहे आणि त्याच्यावरती हात पुसण्याचा कापड लावलेला आहे. हे गंगाळ विहांच्या आजीने जावळ काढताना दिलेले आहे आणि त्याच्या खाली पिंप आहे, त्यामध्ये पापड आहेत. त्याच्याच साईडला एक बॉक्स आहे आणि त्याला मी टी-शर्ट गुंडाळलेला आहे. हे कसं बनवलंय ते मी नंतर कधीतरी व्हिडिओमध्ये सांगेन. आणि त्याच्यामध्ये कॅरी बॅग्स आहेत. इकडे कटिंग बोर्ड आहे. पाठीमागच्या साईडला सिलेंडर आहे. अशा प्रकारे इकडचा मी एरिया ऑर्गनाईज केलेला आहे. आता इकडच्या साईडला देवघर आणि टीव्ही युनिटच्या मध्येही थोडीशी जागा होती, तिथेही आम्ही एक छोटंसं कपाट बनवून घेतलेलं आहे. या कपाटामध्येही सगळे एक्स्ट्राचे भांडे आहेत. सगळ्यात वरच्या साईडला एक्स्ट्राचे तांबे मी ठेवलेले आहेत. त्याच्याच खाली कॉफी मग, कप्स आहेत. त्याच्या खाली टोटल 12 बरणी आहेत काचेच्या, त्यामध्ये दालचिनी, ओवा वगैरे सगळे मसाले ठेवलेले आहेत. त्याच्याच खाली कपबशीचा सेट ठेवलेला आहे. हा कपबशीचा सेट मला खूप आवडला होता. आम्ही लोणावळ्याला फिरायला गेलेलो तेव्हा मी घेतला होता. तिकडे खूप छान चिनी मातीची भांडी मिळतात. त्याच्याच खालच्या साईडला वेगवेगळ्या प्रकारची काचेची भांडी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास, कप्स आणि आईस्क्रीम कप्स वगैरे सगळं इकडे ठेवलेलं आहे. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये एक्स्ट्राचे चमचे आणि एक्स्ट्राचे ताटं वगैरे सगळं मी इकडे ठेवलेलं आहे. टीव्ही युनिट आणि देवघर यामधली जागा वाया जाऊ नये म्हणून हे कपाट आम्ही बनवून घेतलं आहे. इथे हॉल आणि किचनच्या मध्ये आम्ही हे वॉच लावलेलं आहे, म्हणजे किचनमधूनही आपल्याला दिसतं आणि हॉलमधूनही दिसतं. हे घड्याळ माझ्या नवऱ्याच्या मामा मामींनी वास्तूकमध्ये आम्हाला गिफ्ट केलं होतं. अगोदर ओपन किचनच होते. आम्ही फर्निचरमध्ये इकडचा देवारा आणि टीव्ही युनिटच्या पाठीमागचा साईड वाढवून घेतलेला आहे, कारण हॉलमध्ये बसलं की किचनमध्ये काय करतोय ते सगळं दिसत होतं. त्यामुळे देवाऱ्याची बाजू आम्ही इकडच्या साईडला वाढवून घेतलेली आहे. हॉलमधल्या एका भिंतीवरती आम्ही वॉलपेपरही बनवून घेतलेला आहे. हे बघा, टीव्ही युनिटच्या पाठीमागचं देवघराची बाजू आम्ही वाढवून घेतलेली आहे. हे असं आहे माझं किचन. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. माझे भांडी कलेक्शन ही खूप जणांना आवडले होते. जर तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आजचा किचन टूरचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.